ओपन माइंड गुरुजीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आपली जे सिरीज चाललेली आहे ITI सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांकरता जे इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये आहे आणि जे निम्मीने आपल्याला जवळपास 550 MCQ दिले आहे त्याची सिरीज चाललेली आहे, तेही मराठी आणि इंग्लिशमध्ये। त्याचा हा आपला आजचा 5वा क्लास। आणि जर तुम्हाला याच MCQची अगर PDF डाउनलोड करायची असणार तर जी की मराठी आणि इंग्लिशमध्ये आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे। सोबतच जर तुम्हाला फ्रीमध्ये मॉक टेस्ट द्यायची असणार तर त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तिथनं तुम्ही काय करू शकता, टेस्ट अटेंड करू शकता, जेणेकरून तुमचा अभ्यास किती झाला ते तुम्ही पडताळू शकता। ठीक आहे। आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला काय करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तुम्हाला त्याचा नोटिफिकेशन यायला हवं। ठीक आहे। तर चला मग वळूया आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे। तर यापूर्वी आपण काही DC मोटरचे काही प्रश्न बघितले होते आणि ऑलरेडी आपला DC जनरेटर कंप्लीट झालेला आहे। आणि हे सर्व तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता किंवा त्या प्लेलिस्टची डायरेक्ट लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे। ठीक आहे। तर आज कोणता चॅप्टर आहे आपला, DC मोटर, ज्याचे काही क्वेश्चन आपण अगोदर कव्हर केलेले आहे। ठीक आहे। तर मग आजचा पहिला प्रश्न जर बघितला 78 नंबर आहे, म्हणजे याचा अर्थ की याच्या पूर्वीचे प्रश्न आपण संपवलेले आहे। चला मग, विच इन्सुलेटिंग मटेरियल बिलॉंग टू क्लास B इन्सुलेशन। आता बघा इन्सुलेशन पण जे आहे ना काही कॅटेगरी केलेल्या राहते, जशा क्लासच्या कॅटेगरी राहते, विद्यार्थ्यांच्या कॅटेगरी राहते, तुमच्या मित्राच्या कॅटेगरी राहते, तशाच प्रमाणे या इन्सुलेशनचे पण एक क्लास डिसाईड केले राहते की या क्लासचं इन्सुलेशन इतकं टेम्परेचर बिअर करू शकते किंवा होल्ड करू शकते किंवा हे सांभाळू शकते। तर अशी त्याची कॅटेगरी केली राहते। तर विचारला की कोणत्या इन्सुलेशन सामग्रीचा वर्ग B इन्सुलेशन संबंधित आहे। तर तुम्हाला त्याच्यासाठी काय करावं लागेल, हा टेबल पाठ करावा लागेल। जर तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी भविष्यामध्ये जायचं आहे तर तुम्हाला टेबल पाठ करावा लागेल, पण सध्या तात्पुरतं जर पाठ करायचं असेल पाठ पण करू शकता तुम्ही। आता याला पाठ करण्याची पण टेक्निक आहे, मी आता एवढं डीपमध्ये नाही जाणार। फक्त सध्या आपल्याला हे विचारलं आहे की काय विचारलं आहे की B क्लासमध्ये, जसं B क्लासमध्ये कोण येते, फायबर येते, ग्लास येते आणि मायका येते। काय येते, फायबर, ग्लास आणि मायका। कधी जर टेम्परेचर विचारलं तर टेम्परेचर पण तुम्हाला पाठ करावं लागेल। प्रत्येक क्लाससाठी वेगळं वेगळं टेम्परेचर आहे आणि त्याचा वेगळा वेगळा क्लास आहे आणि त्याच्यासाठी वापरले गेलेले मटेरियल ते वेगळ्या वेगळ्या क्लासमध्ये येतात। तर फक्त B विचारला आहे तर ग्लास, फायबर आणि मायका येत होतं। इथं जर बघितलं तर बघा कॉटन आहे, बांबू आहे, बघा फायबर आणि ग्लास आहे, म्हणजे आपला C आन्सर काय बिलकुल बरोबर आहे। क्लास B मध्ये कोणी त्याच्यापैकी फायबर आणि ग्लास येतो की याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊन ठेवा, भविष्यात कामी पडू शकते। ठीक आहे। चला नंतर आहे व्हॉट इज द टेम्परेचर व्हॅल्यू ऑफ क्लास F। आता पुन्हा विचारला आहे तसंच प्रश्न आहे टेम्परेचरवरती, पण क्लास Fचं टेम्परेचर, तर Fचं टेम्परेचर किती आहे, 155 म्हणजेच 155 आहे। तर हेही तुम्हाला पाठ करायला, ॲक्च्युअली पाठ करायची गरज नाही, मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगून देतो। बघा याच्यामध्ये आहे ना, याच्यामध्ये 15 जर वाढवले तर 105 येते, पुन्हा याच्यामध्ये जर 15 वाढवले 120 होते, मग याच्यामध्ये 10 वाढवली की 130 होते, मग याच्यामध्ये 25 वाढवली की 155 येते, पुन्हा 25 वाढवली की 180 होते। म्हणजे त्याचा फरक कितीचा आहे, 15, 15, 10, 25 आणि 25। फक्त एक पाठ केला 90 तरी तुम्हाला बाकीचं पाठ होतं। आणि इकडल्या ABCDची गोष्ट केली, A नंतर 1 सोडून B येते आणि 2 सोडून C येते, आणि त्याच्यानंतर D सोडून द्यायचा, मग येते E नंतर येतो F आणि F नंतर G सोडून द्यायचा, मग काय होतो H येतो, फक्त वरती Y उरला आहे। अशा पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवा। आता मी शॉर्टकटमध्ये सांगितलं, समजलं तर ठीक आहे, नाही काही विषय नाही। ठीक आहे। तर याचं किती होतं, मग याचं होतं 155, म्हणजे याचं D आन्सर काय बिलकुल बरोबर आहे। F इन्सुलेशनचं व्हॅल्यू किती राहते, तापमान, म्हणजे तो किती तापमान सहन करू शकतो, तर तो 155 डिग्रीपर्यंत तापमान सहन करू शकतो। ठीक आहे। चला नेक्स्ट आहे त्यानंतर विच टाईप ऑफ DC मोटर इज यूज फॉर कॉन्स्टंट स्पीड ड्राईव्ह। आता जर तुम्हाला सतत स्पीड ड्राईव्हसाठी कॉन्स्टंटची गरज आहे, म्हणजे तुम्हाला सतत स्पीड कशी पाहिजे, बिलकुल कॉन्स्टंट पाहिजे, एका बिलकुल, म्हणजे जी स्पीड आहे त्या स्पीडमध्ये काही बदल जर नाही झाला पाहिजे, अशी जर तुम्हाला मोटर, आता कसं कामानुसार आपल्याला वेगळी वेगळी मोटर पाहिजे। तर मी याच्यापूर्वी पण सांगितलं की जी शंट मोटर आहे ती काय देते, आपल्याला कॉन्स्टंट स्पीड देते, बिलकुल कशी देते, कॉन्स्टंट स्पीड देते। म्हणून जर जिथे कॉन्स्टंट स्पीडची गरज आहे तिथे आपण काय करतो, DC शंट मोटर वापरतो। ठीक आहे। चला नेक्स्ट आहे विच टाईप ऑफ DC मोटर इज यूज इन एलिव्हेटर। आता विचारला आहे की एलिव्हेटरमध्ये कोणती मोटर वापरते, तर नेहमी लक्षात ठेवा कंपाऊंड मोटर राहील, सिरीज पण नसणार तुमची आणि शंट पण नसणार, कंपाऊंड। पण आता विषय आला कंपाऊंड 2-2 आहे, तर लक्षात ठेवा इथे क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड वापरले जाते, कारण याच्यामध्ये करंटची डायरेक्शन दोन्ही फील्डची कशी राहते, एका डायरेक्शन राहते, म्हणजे जे फ्लक्स आहे, फ्लक्स काय होतात, वाढतात। तर ही कशासाठी वापरली जाते, हे एलिव्हेटरसाठी, म्हणजे लिफ्टमध्ये कोणत्या प्रकारची DC मोटर वापरते, तर क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड वापरते। लक्षात ठेवा कंपाऊंड, लक्षात ठेवा क्युम्युलेटिव्ह म्हणजे त्याची ॲडिशन, म्हणजे जास्त फ्लक्सवाली मोटर पाहिजे। ठीक आहे। तर मग याचं बरोबर आहे तर काय उत्तर काय असणार, D असणार। चला नेक्स्ट आहे त्यानंतर
इन विच मेथड द स्पीड कंट्रोल गिव्ह बिलो द रेटेड स्पीड. आता बघा हा प्रश्न सेम मगा पण आला होता आपल्याला, की मी सांगितलं की मगा म्हणजे याच्या पूर्वीच्या क्लासमध्ये आला होता की जर 1000 RPM त्याची स्पीड आहे, समजा 1000 RPM, जर खाली करायची असेल तर काय वापरायचं, आर्मेचर वापरायचं, आणि जर याच्यापेक्षा वाढवायची असेल तर काय वापरायचं, फील्ड. पण आता काय विचारलं आहे, पेक्षा कमी वापरलाय. कमी म्हणजे काय, कमी म्हणजे आर्मेचर डायव्हर्टर मेथड असं त्याला म्हटलं जाते, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट इज द इफेक्ट इफ 4 पॉईंट स्टार्टर रेजिस्टन्स इज कट ऑफ ड्युरिंग द रनिंग. म्हणजे रनिंगमध्ये जर त्यांनी विचारलं की 4 पॉईंट स्टार्टरचा जर रेजिस्टन्स कट ऑफ झाला, ॲक्च्युली आपण त्याचा 4 पॉईंट स्टार्टरमध्ये जो रेजिस्टन्स लावला राहते तो जर रेजिस्टन्स कट झाला तर काय होऊ शकते, तर आपली मोटरची स्पीड आहे ना, गती मंदावू शकते किंवा गती काय होऊ शकते, संत होऊ शकते किंवा कमी होऊ शकते. म्हणजे लक्षात ठेवा, रन ॲट स्लो स्पीड म्हणजे ते काय होईल, हळू स्पीडवरती फिरणार. जर तिचं काय होईल, धावत्या 4 पॉईंट स्टार्टरमध्ये रेजिस्टन्स जर स्टार्टरचं कटलं तर काय होऊ शकते, मोटरची स्पीड कमी होऊ शकते किंवा ते हळूहळू चालू शकते. म्हणून याचा बी आन्सर काय बिलकुल बरोबर राहील. त्यानंतर why the carbon composition brush is required in the armature circuit to operate the DC motor. बघा DC मोटर चालवण्याकरता आर्मेचर सर्किटमध्ये कार्बन कंपोजिशन ब्रश का आवश्यक आहे. आता ॲक्च्युली कार्बन कंपोजिशन जर काम जर बघितलं, सरळ ब्रशचं जर काम बघितलं तर आपल्याला करंट द्यायसाठी ब्रशची गरज आहे आणि जनरेटरमध्ये करंट घ्यायसाठी ब्रशची गरज आहे. कारण की त्याच्याशिवाय आपण आर्मेचर वाइंडिंगमध्ये नाही करंट टाकू शकत, नाही तिचा करंट घेऊ शकत. पण ऑप्शनकडे जर बघितलं तर ऑप्शनमध्ये बिलकुलच असं काही दिलं नाही आहे की स्टार्टिंग टॉर्क पण नाही, आर्मेचर रिॲक्शन पण नाही, प्रोटेक्ट द आर्मेचर ओव्हर द लोडिंग पण नाही, पण रिड्यूस द स्पार्किंग असं म्हटलं आहे. आता कम्युटेटर सेगमेंटवरती होणारी स्पार्किंग कमी करण्याकरता आपण कार्बन ब्रशेस वापरतो असं त्यांचं म्हणणं आहे. कार्बन कंपोजिशन ब्रश तर ॲक्च्युली त्या ब्रशेसमध्ये तुम्हाला स्मूथ असतात, ते कशा असतात, स्मूथ सेल्फ लुब्रिकेटिंग असतात. म्हणजे त्याला हात जर लावून बघितलं तर प्लेन वाटते, असं मी तुम्हाला जनरेटर शिकलो तेव्हा पण सांगितलं होतं. तर इथे तो जे मी सांगितले ते ऑप्शन नाही आहे, पण जे ऑप्शन जे सिलेक्ट होऊ शकते तिघांपैकी चौघांपैकी ते आहे रिड्यूस द स्पार्किंग. म्हणजे आपण जर त्या कार्बनच्या ठिकाणी जर कॉपरचे ब्रशेस जर लावले समजा तर एवढी हेवी स्पार्किंग होईल, तुमचं कम्युटेटर पण खराब होईल आणि ब्रशेस पण लवकर खराब होईल. म्हणून आपण काय करतो, तिथे कार्बनचे ब्रशेस वापरतो. तर याचं उत्तर डी बिलकुल काय होतं, बरोबर होतं. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे त्यानंतर, व्हाय द सिरीज मोटर प्रोड्यूस हाय टॉर्क अँड स्पीड इनिशियल विदाउट द लोड. आता बघा, जी सिरीज मोटर आहे जी आपण ट्रेनमध्ये वापरतो तिथे असा प्रश्न विचारला आहे की सिरीज मोटर सुरुवातीला लोड न करता, म्हणजे त्याच्यावरती जर लोड नाही आहे तर तिचा टॉर्क पण जास्त असतो आणि गती पण स्पीडमध्ये असते. आपली सिरीज मोटर आहे ना, कधीच आपण नो लोडवरती तिला चालू नाही करत, कारण त्याची स्पीड एवढी हाय राहते की ते पूर्ण मशीन सोडून पळायला लागते, एवढी त्याची स्पीड राहते कोणाची, सिरीज मोटरची. का बरं, कारण की सुरुवातीला ज्या सिरीज, बघा सिरीजमध्ये आर्मेचर आणि फील्ड दोन्ही सिरीजमध्ये आहे, तर सुरुवातीला आहे ना बॅक EMF काय राहतो, 0 राहतो. बॅक EMF व्हॅल्यू काय राहते, 0 राहते. त्या कारण त्याची स्पीड काय राहते, खूप राहते, कारण त्याला रोकायसाठी तिथे बॅक EMF नाही राहत सुरुवातीला. तर म्हणून आपण सिरीज मोटरला लोडवरती कनेक्ट करतो. तिथे तेच विचारलं आहे, अब्सेन्स ऑफ बॅक EMF ते अशी का बरं करते, एकदम हाय टॉर्क आणि एकदम स्पीड काय करते, इनिशियली वाढून काऊन जाते, काऊन तर तिथे बॅक EMF नाही राहत. जे सांगितलं मी, फक्त मी दुसऱ्या भाषेत सांगितलं. ऑप्शनमध्ये लिहिलं आहे की अब्सेन्स ऑफ बॅक EMF अनुपस्थितीमुळे तो काय करते, एकदम जोरात भागण्याचा प्रयत्न करते, पडण्याचा प्रयत्न करते. म्हणून आपलं ए आन्सर काय बरोबर आहे. आता बाकीचे ऑप्शन तुम्ही वाचून घ्यायचे. करंट फ्लो टू द फील्ड बिलकुल नाही, करंट फील्डचा काही घेणं देणं नाही आहे. सिरीज फील्ड वाइंडिंग, वाऊंड थिक वायर याच्याशी काही संबंध नाही आहे. फक्त असं विचारलं होतं, असं का बरं होते, त्याच्यासाठी होते की तिथे बॅक EMF राहत नाही म्हणून. ठीक आहे. Why the series field is short circuited at the time of starting in different compound motor. आता इथं प्रश्न असा विचारला आहे की why the series field winding short circuited. सिरीज फील्ड वाइंडिंग का बरं शॉर्ट सर्किट केली राहते, कधी, डिफरन्शियल कंपाऊंड मोटरमध्ये. आता तुम्हाला माहिती आहे डिफरन्शियल कंपाऊंडमध्ये, डिफरन्शियल कंपाऊंड कधी म्हणतो, जर त्याचे दोन्ही फ्लक्स किंवा दोन्ही करंटची डायरेक्शन काय उलटी आहे, अपोजिट आहे. तर अशा वेळेस तुमची मोटर एक तर प्रॉपर पद्धतीने चालू नाही होईल आणि ते कोणत्याही डायरेक्शननी चालू होऊन जाईल असा प्रॉब्लेम येईल. तर म्हणून काय करतो आपण, एक वाइंडिंग काय करतो आपण बंद करून ठेवून देतो, जेणेकरून त्याला शॉर्ट करून ठेवतो. म्हणजे जेणेकरून काय होईल, सुरुवातीला ते एका डायरेक्शननी फिरायला लागेल आणि मग आपण दुसरे फ्लक्स किंवा आपण त्याला दुसरा करंट येणार आपोआप ते वाइंडिंग खोलल्यानंतर. तर मग काय होईल, ते नॉर्मल त्याला ज्या पद्धतीने चालायचं आहे त्या पद्धतीने ती चालत राहील. तर म्हणूनच आपण काय करतो, सुरुवातीला काय करतो, डिफरन्शियल कंपाऊंड मोटरला सुरुवातीला त्याची फील्ड वाइंडिंग काय करू शकतो, शॉर्ट सर्किट करून ठेवतो. शॉर्ट सर्किट केलं की आपोआप ती काय होऊन जाते, बाहेर होऊन जाते. तसं का बरं करतो, स्टार्टिंग करंट कमी करता नाही, स्पीड कंट्रोल पण नाही, स्पीड मोटर पण नाही, इन्क्रीज पण नाही, डिक्रीज पण नाही. मेंटेन द प्रॉपर डायरेक्शन ऑफ रोटेशन, म्हणजे रोटेशन योग्य दिशेनं झाला पाहिजे म्हणून. कारण की तुम्ही विचार करा की दोन्ही फोर्स एकामेकाच्या विरुद्ध आहे, तर ते मोटर कन्फ्यूज होईल ना, मी इकडे जाऊ की इकडे जाऊ, याच्याकडे जाऊ की त्याच्याकडे जाऊ, असा प्रॉब्लेम होईल. म्हणून एकाला काय करतो आपण बंद करून ठेवून देतो, तो
बरोबर तिला माहित होते की कोणाकडे जायचं आहे. तर ठीक आहे, म्हणून याचं डी आन्सर काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे क्वेश्चन. विच इज द मोस्ट इफेक्टिव्ह मेथड ऑफ बॅलन्स आर्मेचर. आता इथे विचारला आहे की बॅलन्स आर्मेचर करण्याकरता कोणती मेथड. आता बघा इथं आहे ना स्टॅटिक बॅलन्स पण आहे, डायनॅमिक बॅलन्स पण आहे, दोन्ही पण बॅलन्स बरोबर आहे. पण इथं आर्मेचर संतुलित करण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धत अशी विचारली आहे. तर सर्वात प्रभावी डायनॅमिक बॅलन्स म्हणजे काय की तुम्ही आर्मेचरची वाइंडिंग कराल. आता ती वाइंडिंग कोणीकडे समजा शॉर्ट पिच आहे किंवा फुल पिच आहे, हाफ पिच आहे, याच्या हिशोबाने काय होईल ती वाइंडिंग काय होईल. काही स्लॉट सोडाल तुम्ही, काही स्लॉट पकडाल, तर काही स्लॉट सोडाल तर एका साईडने वाइंडिंग कमी होईल, एका साईडने जास्त होईल. अशा वेळेस काय होऊ शकते, तुमचं आर्मेचर अनबॅलन्स होऊ शकते. काय होऊ शकते, अनबॅलन्स. तर मग तशा वेळेस काय करायला लागते, त्याला बॅलन्स केले जाते. तर बॅलन्स करण्याची पद्धत सर्वात चांगली जर कोणती असणार तर ती डायनामिक बॅलन्सिंग आहे. कोणती आहे, डायनामिक बॅलन्सिंग पद्धत आहे. त्यांनी काय होते, आर्मेचर आपण चांगल्या पद्धतीने त्याला बॅलन्स करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर आहे विच मटेरियल इज यूज फॉर स्टार्टिंग रेजिस्टन्स ऑफ डीसी मोटर. जनरली रेजिस्टन्स बनवायसाठी तर बघा हीटरमध्ये लावायचं असतं तर आपण मॅग्नीन, नायक्रोम, कॉन्स्टंटेन असं वापरलं असतं. परंतु आपल्याला काय करायचं आहे, डीसी स्टार्टरच्या सुरुवातीच्या प्रतिकारासाठी म्हणजे सुरुवातीच्या रेजिस्टन्ससाठी तुम्ही काय वापराल, तर आपण काय वापरू, युरेगा वापरला जातो. म्हणजे असं ए आन्सर काय असणार, बरोबर असणार, म्हणजे 100% बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर विच डीसी कंपाऊंड मोटर इज ऑपरेटेड ॲट कॉन्स्टंट स्पीड अंडर व्हॅरिंग लोड. आता अशी कोणती मोटर आहे विचारताय की लोड जरी व्हॅरी झालं त्याच्यावरती, म्हणजे त्याच्यावर आपण काम वाढवलं त्या मोटरवरती, जी फिरत आहे त्याला फिरण्याचा आपण त्रास दिला, तरी कोणती अशी मोटर आहे जिचं स्पीड काय राहू शकते, कॉन्स्टंट राहू शकते. बघा कॉन्स्टंट स्पीडसाठी आपण शंट मोटर वापरतो, पण लोड जर आलं तर शंट मोटर काय होते, झटके मारते, तिचा स्पीड काय होऊन जाते, कमी होऊन जाते. पण आपल्याला काय पाहिजे, लोड जरी वाढलं तरी तिची स्पीड कमी झाली नाही पाहिजे. तर अशा वेळेस काय करू शकतो आपण, शंटवाली मोटर जी कंपाऊंड मोटर आहे आपली, तर क्युम्युलेटिव्ह लॉंग शंटवाली आपण मोटर वापरतो, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, एक लॉंग शंट आहे आणि शॉर्ट शंट आहे. तर लॉंग मोटर वापरतो आणि त्याच्यातही पुन्हा कोणती आहे, डिफरन्शियल आणि कंपाऊंड आहे. तर आपण काय वापरतो, कंपाऊंड मोटर वापरतो. म्हणजे याचा बी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. त्यानंतर हाऊ नो वोल्ट कॉइल इज कनेक्टेड इन 3 पॉइंट स्टार्टर डीसी शंट मोटर. आता बघा डीसी शंट मोटर करता आपण 3 पॉइंट स्टार्टर लावू शकतो, 4 पॉइंट पण लावतो. तर डीसी शंट मोटरमध्ये 3 पॉइंट स्टार्टरमध्ये नो वोल्ट कॉइल कशी जोडली असते, नो वोल्ट कॉइल कशी जोडली असते, तर बघा ही आहे तुमची नो वोल्ट कॉइल, याला म्हणतो. तर याला कसं 3 पॉइंट म्हणजे बघा 3 पॉइंट आहे, 1, 2 आणि 3, एक आहे लाईन आहे, एक फील्ड आणि एक आहे आर्मेचर आहे. तर ही जे नो वोल्ट कॉइल आहे ही कशी जोडली आहे, बघा हे सिरीजमध्ये जोडली आहे. कोणाच्या सिरीजमध्ये जोडली आहे, फील्डच्या सिरीजमध्ये. इथं विचारलं तेच होतं की नेमकं सिरीजमध्ये जोडले आहे की शंटमध्ये जोडलं आहे. इथं जर ऑप्शन बघितलं, कनेक्ट टू सप्लाय, कनेक्टिंग आर्मेचर सोबत नाही लागली जात, कोणासोबत लागली राहते, बघा इथं आर्मेचर आहे, चुकीचं आहे. फील्ड वाइंडिंग सोबत लागली, शंट फील्डच्या सिरीजमध्ये लागली राहते. तर आपलं डी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. ते शंट फील्डच्या मालिकेमध्ये लागला राहते. शंट फील्ड म्हणजे ही वाली जी वाइंडिंग आहे हिला आपण शंट फील्ड वाइंडिंग म्हणू, कारण शंट मोटरची गोष्ट चालू आहे ना त्याच्यामुळे. ठीक आहे, म्हणून याचा डी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे विच टाईप ऑफ आर्मेचर वाइंडिंग इज इलुस्ट्रेट. आता इथे एक डायग्राम दाखवली आणि तुम्हाला डायग्राममध्ये विचारलाय की नेमकी वाइंडिंग कोणत्या प्रकारची आहे. तर तुम्ही जर इथं बघितलं, बघा या एका वाइंडिंगची म्हणजे या वाइंडिंगला नंबर जर दिला तर ही 1 नंबर समजा, ही 2 नंबर समजा आणि ही 3 नंबर समजा, असे 3 कॉईल दिले आपल्याला. आपण जर बघितलं, बघा नंबर 1 आहे, हे 2 आहे, 3 आहे आणि 4 आहे. तुम्हाला दिसत असणार, नसेल तर मी लिहिला आहे. तर इथून जर सुरू झाला, समजा ही कॉईल आपली सुरू झाली पहिली, ठीक आहे, आणि ही जर तुम्ही बघितलं तर ही कुठं जाऊन बंद होत आहे, ही 3 मध्ये चालली. त्याच्यानंतर पुन्हा ती तिथूनच सुरू झाली आणि पुन्हा जर बघितलं तर ही इकडे येऊन मग इकडल्या 5 मध्ये चालली. म्हणजे हे 1 नंतर कायला डायरेक्ट तिसऱ्याला कनेक्ट आहे. आणि मग ही जे 2 नंबरची कॉईल आहे ही कॉईल वेगळी आहे. तर वेगळी जर असली त्याला आपण काय म्हणतो, याचा अर्थ का 2 वाइंडिंग आहे. कशा आहे, 2 कॉईल आहे, तर त्याला 2 कॉईल असलं म्हणजे आपण त्याला डुप्लेक्स म्हणतो. काय म्हणतो, डुप्लेक्स म्हणतो. आणि लॅप काउंट म्हटलं आहे, लॅप म्हणजे तुम्हाला माहिती आहे असं फिरून फिरून रेसिंग सारखं जर इथंच वापस येत असलं तर असंच होतं, इथून फिरून येता वापस येता, पुन्हा फिरून येता, पुन्हा वापस येता. फक्त ते समोर चालत जाते पण फिरत फिरत वापस येते, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, लॅप म्हणतो. म्हणजे वाइंडिंग कोणती आहे, ड्युप्लेक्स लॅप वाइंडिंग आहे. म्हणजे 91चा आन्सर काय तुमचं ए बिलकुल बरोबर आहे. त्यानंतर विच ग्राउलर टेस्ट आर्मेचर इज इलुस्ट्रेट. ठीक आहे, आता आर्मेचरची आपण टेस्ट करतो, पण आता डायग्राम क्लिअर नाही आहे. इथे एक मीटर लागलेला आज दिसत आहे आणि तुम्हाला हे माहिती आहे एक्सटर्नल ग्राउलर आहे, कारण की याच्या पूर्वीच्या क्लासमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे. पण नेमकी टेस्ट कोणती करत आहे, तर तुम्ही जर इथं बघितलं तर बघा हे कम्युटेटरवरती हे लावला आहे, 1 मिली व्होल्ट मीटर लावला आहे आणि चेक करतायत. कधी कधी काय होते, एक कंडक्टर या शाफ्टला लावलेला राहतो, एक कंडक्टर कधी कधी आर्मेचरला लावलेला राहतो. वेगळी टेस्ट आहे, मी तुम्हाला पहिले सांगितलं. या ग्राउलरवरती ठेवून म्हणजे याला सप्लाय देऊन आपण टेस्ट
करतो. तर आता ही जे आहे तर तुम्ही जर बघितलं तर दोन्ही त्या कम्युटेटरवरती कनेक्ट आहे, म्हणजेच आपण याला काय म्हणतो ओपन कॉईल टेस्ट याचं नाव आहे. काय नाव आहे? ओपन पूर्ण आहे बघा, ग्राउंड कॉईल पण टेस्ट आहे, शॉर्ट कॉईल पण आहे, शॉर्ट कम्युटेटर टेस्ट आहे, सर्वच आहे. पण या डायग्रामनुसार याचं नाव काय आहे? ओपन कॉईल टेस्ट असं म्हणतो. म्हणजे ग्राउलरनी ह्या सर्व टेस्ट आपण करू शकतो, पण पर्टिक्युलर याच डायग्राम करता फक्त याचं बघायचं की हे कुठं लागलाय. समजा कधी कधी काय होते, हा कंडक्टर आहे ना शाफ्टला लावले राहतो, शाफ्टला लावला असला तर समजायचं की हे ग्राउंडवाली टेस्ट आहे. ठीक आहे, तर आपण येईल तेव्हा बघू. सध्या लक्षात ठेवा की ओपन कॉईल टेस्ट ए याचा आन्सर आहे या डायग्रामनुसार. ठीक आहे, त्यानंतर which speed control method is applied to obtain the both normal and above speed of DC मोटर. इथे विचारलाय DC मोटरमध्ये सामान्यपेक्षा कमी किंवा सामान्यपेक्षा जास्त जर तुम्हाला स्पीड नियंत्रण करायची असेल, मी उदाहरण दिलं होतं, पुन्हा डबल देतो, तिसऱ्यांदा देता शायद, की जर 1000 RPM आहे खाली करायची असेल तर आर्मेचरवाली मेथड, आणि याच्यापेक्षा जर वाढवायची असेल तर मग काय ती फील्डवाली मेथड आहे. ठीक आहे, तर दोन मेथड वेगळ्या वेगळ्या, पण तुम्हाला वरही करायचं आहे आणि खाली करायचं आहे. मग आता तुम्ही वेगळी आर्मेचरनं वेगळी फील्ड लावणार आहे का? नाही, कारण की आपण पहिले आळशी आहोत, आपण होते तिथपर्यंत शॉर्टकट शोधण्याचा प्रयत्न करतो. तर दोन्ही जर पाहिजे असणार आपल्याला, वरती पण करायचं आहे खालती पण, तर त्याच्यासाठी एक मेथड आहे वर्ड लेनॉर्ड मेथड, असं त्या मेथडचं नाव आहे. तर याचं डी आन्सर आहे. ती कधी कोणा कामाची आहे? वरती पण करायची, आणि म्हणजे नॉर्मल स्पीडच्या वरती करायचं असेल तरी पण आणि खाली करायचं असेल तरी पण वर्ड लेनॉर्ड मेथडची आपण वापर करतो. म्हणजे त्याचा डी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे. व्हाय द कम्युटेटर आर स्पार्किंग हेवीली. आता विचारला की स्पार्किंग का बरं होत आहे? तुम्हाला जर आठवत असेल डीसी जनरेटरमध्ये पण आपण या मुद्द्यावरती बोललेलो आहोत की याच्यामध्ये स्पार्किंग होत आहे. कधी स्पार्किंग होते? ब्रशेसमध्ये, जेव्हा त्या ब्रशची पोझिशन थोडीशी वाकली राहते, आपले जे ॲक्सिस होते, मतलब जिओमेट्रिक नॉर्मल ॲक्सिस होतं आणि दोन ॲक्सिस होतं आपल्याजवळ, एक जिओमेट्रिक होतं आणि एक मॅग्नेटिक फील्डचा ॲक्सिस होतं. दोन ॲक्सिस होते आपल्याकडे. तर त्या दोन्ही ॲक्सिसमधले अँगल वाढला आणि ब्रशची पोझिशन बदलली तर काय होते म्हटलं मी, की त्याच्यामध्ये स्पार्किंग होते. त्याच्यामध्ये बघितलं इनकरेक्ट द ब्रश पोझिशन, बिलकुल बरोबर आहे की जर ब्रशची पोझिशन जर चेंज असली तर ब्रशमध्ये काय होऊ शकते? स्पार्किंग. मग त्याला बरोबर ॲडजस्ट करायचं, मग स्पार्किंग होणार नाही. बघा, करेक्ट फील्ड कनेक्शन पण नाही, डायरेक्शन ऑफ रोटेशन पण नाही, आर्मेचर कनेक्शन नाही. बघा, हे वाला बिलकुल बरोबर आहे, कारण बाकीच्या आन्सरचं याच्यात काही घेणं देणं नाही आहे. तर ब्रशची पोझिशन बदलल्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं? स्पार्किंग होतं. ठीक आहे, त्यानंतर आहे व्हॉट इज द ॲक्शन ऑफ इंड्यूस EMF इन द रनिंग DC मोटर. आता इथं विचारला आहे की इंड्यूस EMF, इथं विचारला आहे व्हॉट इज द ॲक्शन ऑफ इंड्यूस EMF इन द रनिंग DC मोटर. आता बघा, DC मोटरमध्ये जे EMF इंड्यूस होते त्याला आपण बॅक EMF म्हणतो. पण काय म्हणतो त्याला? EB नाव देतो त्याला, म्हणजेच बॅक EMF. सेम असंच जनरेट होते आपल्या जनरेटरमध्ये, पण आपण त्याला जनरेटेड EMF म्हणतो. पण मोटरमध्ये पण तसंच जनरेट होते, काहून सप्लाय आपण देत आहोत, तिथे पुन्हा एक EMF जनरेट होते, जो आपण सप्लाय देतो ना त्याच्याशी भांडते, दोघांचंही भांडण होत राहते, त्याला बॅक EMF म्हणतो, जो आपल्या सप्लायशी भांडत राहील. तर विचारला आहे की चालत्या DC मोटरमध्ये प्रेरित EMFची क्रिया काय असते? तो प्रेरित EMF का करतो? जो आपण व्होल्टेज देत आहे ना त्याच्या तो उलटा काम करतो, म्हणजे त्याच्याशी भांडायला लागतो, म्हणजे अपोजिट टू सप्लाइड व्होल्टेज. तर बघा, असिस्टंट द अप्लाइड व्होल्टेज नाही, अपोज द अप्लाइड व्होल्टेज, म्हणजे लागू केलेले, म्हणजे जे दिलेले आपण व्होल्टेज आहे त्याच्या विरोधामध्ये तो काम करतो, जो EMF इंड्यूस. म्हणूनच त्याचं नाव काय आहे? बॅक EMF आहे मोटरमध्ये, कारण तो बॅक म्हणजे उलटा काम करते ना त्याच्यामुळे. म्हणून याचा बी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. त्यानंतर विच मोटर हॅज द कॅरेक्टरिस्टिक कर. आता बघा, हे जर असा कर्व असला, एकदम सायलेंट कर्व आहे, इकडे स्पीड आहे आणि इकडे काय टॉर्क आहे, तर या कर्वचं काय नाव राहिलं? बघा, हा असा कर्व आहे. एकदम जर जास्त स्लोप असला, असा उतरता, म्हणजे एकदम मोठी घसरपट्टी असली तर ती समजायची की सिरीजची आहे, आणि एकदम अशी घसरपट्टी असली की जास्त घसरत नाही असं वाटलं ती शंट मोटर आहे समजायची, आणि एकदम मीडियम नॉर्मल घसरपट्टी आहे तर समजायचं ती कंपाऊंड मोटर आहे. कोणती मोटर आहे? कंपाऊंड. तर कॅरेक्टरिस्टिक्स विचारलाय कशाची आहे? तर या क्युम्युलेटिव्ह कंपाऊंडची कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे सी आन्सर काय आपलं बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे, ग्राफ लक्षात राहिला तर तुम्हाला आन्सर पण लक्षात राहील. त्यानंतर व्हॉट इज द पर्पज ऑफ रेजिस्टन्स कनेक्टेड विथ द होल्डिंग कॉईल इन 4 पॉईंट स्टार्टर. ठीक आहे, हा प्रश्न असा झाला की काय, तर असं वाटत आहे की इथं विचारला आहे की हे जे रेजिस्टन्स आहे या कॉईलसोबत लावला आहे, पर्पज विचारला आहे, त्याचं काम काय? तर तो काय करतो, या कॉईलमध्ये जो करंट चालला, हे तुम्हाला अक्षर दिसणार नाही, या कॉईलमध्ये जो करंट चालला त्या करंटच्या कॉईलला जाणारा करंट त्याला काय करतो, हा रेजिस्टन्स काय करतो? नियंत्रित करतो. रेजिस्टन्स काय करतो? नियंत्रित. तर लिमिट द करंट इन नो व्होल्टेज कॉईल, म्हणजे नो व्होल्टेज कॉईलमध्ये जाणाऱ्या करंटची मर्यादा तो काय करतो? नियंत्रित
नियंत्रित करतो किंवा मर्यादा काय करतो ठरवून ठेवतो, म्हणजे त्याचा ए आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. त्यानंतर व्हाय द डीसी सिरीज मोटर फील्ड वाइंडिंग इज वाउंड विथ थिक वायर. आता लक्षात ठेवा फील्ड वाइंडिंग नेहमी काय राहते, थिक म्हणजे अशी ठोकळ वायराची राहते, ठोकर ताराची राहते. कारण ठोकळचं की त्या आपल्याला फील्ड वाइंडिंगचं रेजिस्टन्स कसं पाहिजे, नॉर्मल कमी पाहिजे. कधी जर तुमची सिरीज वाइंडिंग असेल तर, जर शंट असली तर त्याची फील्ड वाइंडिंग कशी राहते, बारीक ताराची राहते. पण जर सिरीज जर मोटर असली त्याची फील्ड वाइंडिंग कशी मोठी. काहून तर जर त्याचं रेजिस्टन्स वाढवून दिलं तर आर्मेचरपर्यंत करंटच पोहोचणार नाही आणि आपली मोटर फिरणार नाही. तर म्हणून आपण काय करतो, त्या फील्डचा कंडक्टर काय करतो, थिक करतो. इथं तेच विचारलाय व्हाय, का बरं असं. डीसी मालिका म्हणजे सिरीज मोटर फील्ड वळण जाड वायराने का बरं बनवलेली असते, म्हणजे वाइंडिंग आहे त्याचा तार ठोकळ का बरं असतो. टू कॅरी द लोड करंट, म्हणजे लोड करंट त्याला घेता आला पाहिजे म्हणून त्याची काय होते जाड तार वापरतो आणि त्याचं रेजिस्टन्स काय राहते कमी राहते. फक्त सिरीज मोटर करिता शंटमध्ये याच्या उलट राहते. ठीक आहे, म्हणून याचा बी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. त्यानंतर विच टाईप ऑफ स्पीड कंट्रोल इन डीसी सिरीज मोटर. आता इथं विचारला आहे की डीसी सिरीज मोटरमध्ये कशा पद्धतीची स्पीड कंट्रोल केलेली आहे. आता बघा तुम्हाला माहित आहे की हे तुमचं काय आर्मेचर आणि इथे काय दोन, आता एक फील्ड वाइंडिंग तर पाहिजे पण इथं तुम्हाला दोन फील्ड वाइंडिंग दिसत आहेत. ठीक आहे, तर आता बघा इथे थोडीशी डायग्राम मोठी करून दाखवतो तुम्हाला. ही एक फील्ड वाइंडिंग आणि ही एक फील्ड वाइंडिंग आहे. आर्मेचर तर आपला वेगळा आहे आणि फील्ड वाइंडिंग दोन आहे. दोन्हीच्या दोन्ही पॅरललमध्ये लागल्या आहे. जर पॅरललमध्ये नसतात आपण लॉंग शंट किंवा शॉर्ट शंट असं त्याला म्हटलं असतं, पण पॅरललमध्ये असल्या कारण हे म्हणू शकत नाही. तर याचं नाव आहे सिरीज पॅरलल मेथड ऑफ कंट्रोल. पण आता इथे सिरीज पॅरलल मेथड आहे परंतु ऑप्शनमध्ये सिरीज पॅरलल ऑप्शन नाही आहे, फक्त कोणता ऑप्शन आहे पॅरलल मेथड आहे. तर आपण फील्ड पॅरलल मेथड असं त्याचा ऑप्शन मारू. पण इथं ऑप्शनमध्ये काय पाहिजे होतं, सिरीज पॅरलल मेथड पाहिजे होतं. पण काही हरकत नाही, पॅरलल तर मिळाला, दोघांपैकी एक मिळाला म्हणून याचा ए आन्सर काय करू आपण फायनल करू. ठीक आहे, तर हे आजच्या क्लास म्हणजे इथंच थांबवून देऊ. आजच्या क्लास पुरता हा आखरी प्रश्न होता असं आपण समजून चालू. बाकीचे प्रश्न याच्या नंतरच्या क्लासमध्ये कव्हर करू. तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, जर व्हिडिओ आवडला असणार तर व्हिडिओला आठवणी एक लाईक करा, तुमच्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा काही तुमचं सजेशन असेल तर कमेंट करा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा आणि याच्यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओ क्लिक करून बघू शकता. तोपर्यंत ब्रेक घेतो. जय महाराष्ट्र, धन्यवाद.